नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 595वा भाग. ह्या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, मेल्यानंतर मी कुठे जावं, स्वर्गात की नरकात, तुम्ही मला काय सल्ला द्याल. जर तुम्हाला कोणीच ओळखीचं नसलं तरी चालेल असं असेल तर स्वर्गात जा, आणि जर तुम्हाला खूप जुने मित्र भेटायला हवे असतील तर नरकात जा. मेल्यानंतर मी कुठे जावं, स्वर्गात की नरकात, तुम्ही मला काय सल्ला द्याल. जर तुम्हाला कोणीच ओळखीचं नसलं तरी चालेल असं असेल तर स्वर्गात जा, आणि जर तुम्हाला खूप जुने मित्र भेटायला हवे असतील तर नरकात जा. दुसरी रचना आहे, जगातले सर्वात लहान पुस्तक कोणते आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे, पुरुषांना बायकांबद्दल काय ठाऊक आहे. त्याचे कोणतेही पान उघडा, प्रत्येक पान कोरेच आहे. जगातले सगळ्यात लहान पुस्तक कोणते आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे, पुरुषांना बायकांबद्दल काय ठाऊक आहे. त्याचे कोणतेही पान उघडा, प्रत्येक पान कोरेच आहे. तिसरी रचना आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 126वा भाग. बुद्धिमान माणूस असतो तो बुद्धी नीट वापरतो, बाहेरील गोष्टींवरचे तो लक्ष कमी करतो. बुद्धिमान माणूस असतो तो बुद्धी नीट वापरतो, बाहेरील गोष्टींवरचे तो लक्ष कमी करतो. हे करण्यामध्ये तो समाधीमध्ये जातो, जे सनातन न झिजणारे त्याला ओळखू लागतो. हे करण्यामध्ये तो समाधीमध्ये जातो, जे सनातन न झिजणारे त्याला ओळखू लागतो. जे नक्की आहे अन ज्यामुळेच सारे आहे, अचल आहे आणि शांत सागरासम आहे. जे नक्की आहे अन ज्यामुळेच सारे आहे, अचल आहे आणि शांत सागरासम आहे. जे फक्त आहे ज्याच्या खेरीज काही नाही, असे नाही तसे नाही कसेही ते नाही. जे नक्की आहे अन ज्यामुळेच सारे आहे, अचल आहे आणि शांत सागरासम आहे. जे फक्त आहे ज्याच्या खेरीज काही नाही, असे नाही तसे नाही कसेही ते नाही. जे फक्त आहे ज्याच्या खेरीज काही नाही, असे नाही तसे नाही कसेही ते नाही. त्याच्यापेक्षा काही जास्तही नाही, त्याच्यापेक्षा काही कमीही नाही. त्याच्यापेक्षा काही जास्तही नाही, त्याच्यापेक्षा काही कमीही नाही. सागरासम आहे पण ज्याच्यामध्ये लाटा नाही, आकाशासम आहे पण ज्याच्यामध्ये वारा नाही.
सागरासम आहे पण ज्याच्या मध्ये लाटा नाही, आकाशासम आहे पण ज्याच्या मध्ये वारा नाही. बनत नाही आणि ते नष्ट होत नाही, फुटत नाही तुटत नाही वाढतही नाही. बनत नाही आणि ते नष्ट होत नाही, फुटत नाही तुटत नाही वाढतही नाही. जन्मांतरीच्या बंधनांमधून सुटका करून घेते, मन समाधीमध्ये असते आत्म्यालाच बघते. जन्मांतरीच्या बंधनांमधून सुटका करून घेते, मन समाधीमध्ये असते आत्म्यालाच बघते. समाधीमध्ये जाणे मानवास शक्य असते, म्हणून मोक्ष जाणणेही त्याला शक्य असते. समाधीमध्ये जाणे मानवास शक्य असते, म्हणून मोक्ष जाणणेही त्याला शक्य असते. ध्यानामध्ये जो कोणी आत्मा अनुभवतो, त्याच्याखेरीज काही नाही हे तो अनुभवतो. ध्यानामध्ये जो कोणी आत्मा अनुभवतो, त्याच्याखेरीज काही नाही हे तो अनुभवतो. साऱ्या द्वंद्वांमधून तो दूर होऊन जातो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमधून तो बाहेर पडतो. साऱ्या द्वंद्वांमधून तो दूर होऊन जातो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमधून तो बाहेर पडतो. आत्मा म्हणजे मी आणि तो परमात्माच असतो. ज्ञान याचे झाले तर तो परमात्माच असतो. आत्मा म्हणजेच मी आणि तो परमात्मा असतो. ज्ञान याचे झाले तर तो परमात्माच असतो.